हॅलो नमस्कार मंडळी, मी स्वरदा इन अमेरिकामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे मिशिगनमधल्या हॉलंडमधल्या ट्यूलिप फेस्टिवलमध्ये। हे अमेरिकेतलं 2 नंबरचं सगळ्यात मोठं ट्यूलिप फेस्टिवल आहे। जर तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर तो तुम्ही बघा, तुम्हाला अंदाज येईल। आणि जर तुम्ही व्हिडिओला अजून चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर लोकल चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता चला दाखवते, माझ्या मागे दिसतंय बघा केवढी गर्दी आहे सगळी। तर भरपूर काही आम्ही लाईन बिन सगळं अटेंड करून आलेलो आहे। तर चला आता सगळा व्हिडिओ बघू। आता आपण इथल्या शॉप्समध्ये जाऊ। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये हा मोस्टली व्लॉग असणार आहे। तर ह्याच्यामध्ये मी जास्त माहिती नाही देऊ शकलेली आहे, परंतु ट्यूलिपबद्दल तुम्हाला जर माहिती हवी असेल तर ह्याच्या आधी पोस्ट केलेला व्हिडिओ जरूर बघा, त्याच्यामध्ये सगळी डिटेल माहिती मी दिलेली आहे। आणि तुमचे भरपूर सारे शंका, डाऊट, आणि जर पहिल्यांदा तुम्ही ट्यूलिप हे फूल बघत असाल तर तुम्हाला खूप सारे डाऊट्स क्लिअर होतील। तर आजचा व्लॉग तुम्ही आता एन्जॉय करा। आपण आता ऑलमोस्ट 10-15 मिनिटात पोहोचूच तिकडे। पहिले खायला जायचं आहे, सो एक रेस्टॉरंट शोधून ठेवते आम्ही ऑलरेडी। मग तिकडनं खाऊन मग आम्ही ते ट्यूलिपचे जे फील्ड्स आहेत ते बघायला जाणार आहे। हे टाउनच पूर्ण डच इन्फ्लुएन्स्ड आहे, तर त्याच्यामुळे घराच्या इकडे आजूबाजूला पण त्यांनी भरपूर ट्यूलिप्स आणि असं लावून ठेवलेलं आहे, इवन रस्त्यावर सुद्धा। तर खूप सुंदर दिसतंय, पण किती सुंदर पेंटिंग आहे बघा। इकडे सगळे ट्यूलिप्स काढलेत आणि विंडमिल केवढं सुंदर केलंय। आणि हे बघा, आता रस्त्याच्या कडेने जे म्हटलं ना ते आता एकदम जवळनं किती सुंदर दिसत आहेत बघा हे ट्यूलिप्स। केवढे असंख्य वेगळे कलरच्या व्हरायटीज तुम्हाला दिसतील इकडे। हे बघा, आता इकडे असे शेडेड आहेत, केवढं सुंदर दिसतंय बघा स्काय आणि हे सगळे स्प्रिंग कलर्स। हे बघा, हे घराच्या तिथलं केवढं बाहेरचं त्यांनी सुंदर केलेलं आहे। केवढी गर्दी आहे बघा, सगळीकडनं लोक आलेले आहेत हे ट्यूलिप फेस्टिवलसाठी। हे खूप पॉप्युलर आहे आणि खूपच फेमस आहे। तर आता हे आपण डाऊनटाउन मध्ये आहे, डच विलेज डाऊनटाउन। केवढी त्यांनी रस्त्याच्या कडेला फ्लावर्स आणि सगळं लावलंय, लोक बसले, सगळं खूप छान असतं। सो आम्ही आता फायनली या रेस्टॉरंटमध्ये चाललेलो आहे। सो माझा भाऊ आणि गौरी आलेली आहे, आता मी पण आलोय। हां, आणि आलोक पण आलेला आहे, त्याच्याबरोबरच तर मी आलेली आहे। आय होप आत्ता खूप वेट नसेल आणि आम्हाला लगेचच मिळेल, बिकॉज आता खूप गर्दीचा टाईम। सो आम्ही आता पिझ्झा प्लेसला आलेलो आहे आणि इकडे फायनली आम्हाला बाहेर टेबल मिळालेले आहे। आत खूप जास्त गर्दी आहे, तर त्याच्यामुळे आता आम्हाला टेबलच नाही मिळालं आहे। तर आता ते लोक ऑर्डर घेऊन येत आहेत। आम्ही एकच पिझ्झा घेतला आहे, शेअर करणार आहे, कारण इथले साईजेस खूप मोठे असतात। तर मग आम्ही एक व्हेज पिझ्झा घेतला आहे, तो शेअर करतो। तर हा जो पिझ्झा दिसतोय तो रेग्युलर पिझ्झासारखा दिसत नाही, कारण की हा वेगळ्या प्रकारे बनवतात। पॅनसारख्या क्रस्टमध्ये सगळं पिझ्झाचं सामान टाकतात, त्याच्यामुळे थोडा तो वेगळा दिसतो। याला शिकागो डीप डिश पिझ्झा असं बोलतात। मॉन्युमेंट केलेलं आहे त्यांनी, वरती असं फ्लॅग होस्ट करतायत मुलं असं। आणि आज केवढी जास्त गर्दी आहे। आलोक पण त्या गर्दीतला एक आहे, आदित्य आहे, गौरी आहे। सो आज गौरीला या चॅनलवर इंट्रोड्यूस केलंय। काय सुंदर कलर आहे हा, गुलाबी कलर म्हणतात तसा, आणि केवढं छान तिकडे आले फुलं बघा। सो हे आहे हॉलंडचं डाऊनटाउन। तर आपण आता त्या डाऊनटाउनच्या स्ट्रीटवरनं फिरतोय
आणि आज तुम्ही एवढे आयुष्यात बघितले नाही एवढी लोक बघतात रस्त्यावर, कारण फेस्टिवल चालू आहे असं त्यांनी. त्यामुळे आणि आज लकीली एवढं सुंदर वेदर आहे त्याच्यामुळे लोक बाहेर पडले. सो पार्किंग पण आज मिळणं खूप अवघड होतं. पार्किंग पण आम्ही लांब केलेलं आहे. आणि तुला कसं वाटतं आलोक? आय एम सो सॉरी, आय एम फीलिंग ग्रेट. स्पर्धा बरोबर बघा, हे अजून एका वेगळ्या प्रकारची व्हरायटी आहे आणि प्रत्येक व्हरायटीच्या बाहेर त्यांनी इथं लेबल केलेलं आहे आणि हे सगळं असं रस्त्याच्या बाहेर त्यांनी लावलेलं आहे. ते असे इकडे पण आईस्क्रीम आणि कॉर्नचे काही काही स्टॉल्स असतात. इथल्या लोकांना पण आवडतं. हा तर इतकं सुंदर कलर आहे की ह्याच्यावरनं नजरच हटत नाहीये. आणि काय सुंदर शेडिंग आहे बघा तुम्ही, पिंक आणि व्हाईट. केवढी सुंदर आहेत बघा ही फुलं, जी अशी रस्त्याच्या कडेने लावलेली आहेत. म्हणजे भेळवाले आपल्याकडे असतात तसेच स्टॉल्स तिकडे. आईस्क्रीम आहे, लेमनेड आहे, हॉट डॉग्स आहे. तर इथल्या लोकांना पण आवडतंय सगळं रस्त्यावरचं. आपल्याकडे पण भेळच्या गाड्या वगैरे असतात. सो आपण आता ते ट्युलिप फेस्टिवलच्या इकडे आलेलो आहोत. केवढी गर्दी बघा, आजी आजोबा सगळी लहान मुलं सगळ्या प्रकारची लोक असतात. सो हे आहे ते विंडमिल आयलंड आणि इथे त्यांनी असं मस्त लिहिलेलं आहे. तर तिकडे गौरी छान मस्त पोज करते, फोटो काढते आणि तिकडे आदित्य गेलाय. सो हे बघा, आता आपण त्या आयलंडच्या इकडे आलेलो आहे आणि एवढा मोठा रोड आहे. आज तुम्ही पहिल्यांदाच एवढी अमेरिकेत गर्दी बघत असाल, लोक बघत असाल. तर इथे प्रत्येक फेस्टिवलचं ते खूप छान स्वागत करतात आणि खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देतात आणि त्यांना पण आवडतात अशी जी काही फेस्टिवल्स असतात ती. तर तुम्ही बघा तेवढ्या लांबपर्यंत चालत जावं लागतं. ओ वाव, इथपर्यंत लाईन आहे. हा 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 हा. आता त्याच्यातनं स्कूल बस आलेली, आय थिंक ट्रिप आली असेल स्कूलची. तर स्कूल बस पण आहे. तर एवढी लाईन आहे आणि तिकडे विंडमिल आहे थोडं झाडाच्या मागे. लोक येतात ते जाऊन आलेले. तर ती विंडमिल आता इथनं एवढी लांब दिसते बघा. सो तिथपर्यंत लाईन आहे, तुम्हाला दिसत असेल लोक चालताना. फायनली आपण आता पोहोचलेलो. इकडे तिकीटचं बूथ आहे आणि इथे एंट्रन्स आहे. तर एवढी सगळी गर्दी आहे, पण आज वेदर इतकं छान आहे त्याच्यामुळे ही गर्दी आहे. आणि ट्युलिप्स आता तुम्ही बघाल तर वेडे व्हाल अक्षरशः. आज जवळजवळ 6 लाखांपेक्षा जास्त ट्युलिप्स आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि खूप प्रकारच्या व्हरायटी आहेत, खूप प्रकारचे रंग आहेत आणि तुम्ही इमॅजिनसुद्धा नाही करू शकणार एवढी अमेरिकन गर्दी तुम्ही आज बघणार आहे पहिल्यांदा या व्हिडिओमध्ये. सो आता आपण आलेलो आहोत ट्युलिपच्या फेस्टिवलमध्ये आणि तुम्हाला आता एवढ्या असंख्य प्रकारच्या व्हरायटी मिळतील.
कलर आणि सगळे रंग. हे बघा, हे डबल ट्युलिप आहे. त्याच्यामध्ये भरपूर पाकळ्या आहेत एकाधिक. आणि हे सगळं ते डच विलेज सारखं त्यांनी केलेलं आहे. इकडे असं सगळं पाठी केलेलं असतं कुठे काय आहे त्याचं. इथे हे सगळे असे छोटे छोटे शॉप्स आहेत. अगदी डच विलेज केलेलं आहे त्यांनी, त्याची प्रतिकृती केलेली आहे. आणि इथे काही काही वस्तू पण ठेवलेल्या आहेत विकायला. किती सुंदर दिसत आहेत बघा. इकडे अशा खोट्या खोट्या विंडमिल केलेल्या आहेत फोटोसाठी. तिकडे लोक फोटो काढतात. आणि आता हे बघा, इकडे हे सगळं भरपूर काही काही एन्जॉय करतात. त्याचा ब्रिज आहे इकडनं तिकडे जायला. खूप मोठा नाही आहे पण छोटाच आहे. आणि तो तुम्हाला त्या फील्डमध्ये नेतो. तिकडे जी गर्दी दिसते तुम्हाला मागे, तर ती सगळी फील्डसाठी गर्दी आहे. तिथं ती ट्युलिप फील्ड्स आहेत. आज एवढं छान वेदर आहे त्याच्यामुळे, आणि वीकेंड पण आहे त्याच्यामुळे आजच सगळ्यांनी इकडे येऊन बघायचं ठरवलेलं आहे. खूप जास्त सुंदर आहे आणि खूप जास्त मोठी आहे ती. तर तुम्ही लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला असं भरपूर काहीतरी वेगळं वेगळं नवीन आणि छान बघायला मिळेल. तर आता तिथे ती फील्ड्स आहेत सगळी. तर हे सगळे असे जे एक्सपिरियन्स असतात ते खूप वेगळे असतात आणि ते तुम्हाला खूप रिफ्रेशिंग असतात. की तुम्हाला थंडी असते, एवढं हार्श विंटर्स असतात इकडचे, तर त्याच्यामध्ये खूप तुम्हाला छान वाटतं. हे सगळं स्प्रिंगमधली फ्लावर्स आणि फ्रेशनेस आणि कलर्स, ते खूप तुम्हाला एक आनंद देतं. ही आहे ती विंडमिल तुम्हाला जे मी बाहेरून दाखवत होते तेव्हा इतकी छोटी दिसत होती. आता बघा केवढी, आणि इकडे वरती जाता पण येतं तुम्हाला. आणि इथे त्यांनी प्रॉपर डायरेक्शनचा बोर्ड दिलेला आहे की कुठे कुठे काय काय आहे. ओ नाही, त्यांनी ॲक्च्युली इकडनं किती लांब आहे ते दिलेलं आहे. ते आता असे ते फील्ड झालेले आहेत. तर रेड आहे, ऑरेंज आहे, व्हाईट आहे, येलो आहे आणि पिंक आहे. हे रेड थोडे विरळ वाटत आहेत पण बाकी एकदम छान, अगदी मस्त घट्ट लावलेले आहेत असं वाटतंय. असं गालीचा आहे फुलांचा एकदम. आता मी तुम्हाला व्हरायटी दाखवते केवढी आहे. हे कलर केवढे आहेत बघा. सो तिकडनं रेड स्टार्ट होतो. इकडे हे जे व्हाईट आहेत तर ते अजून वेगळे फुलं आहेत. आणि तिकडे येल्लो आणि पिंक शेडेड आहेत. अजून बेबी पिंक शेडेड आहेत. तर असंख्य व्हरायटी आहे. आपण आता या विंडमिलच्या आतमध्ये जाऊयात आणि तिकडनं वरनं बघूयात सगळे फील्ड्स कसे दिसतात ते. इकडनं एंट्रन्स आहे. तुम्हाला आवडतोय का हा व्हिडिओ? आणि जर तुम्ही एन्जॉय करत असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असा जिना आहे वरती जायला. तर आपण आता वरती आलेलो आहे विंडमिलच्या तिथे. हे सगळे फील्ड्स आहेत. आपण जाऊ ना तिथे फोटो काढायला. ही विंडमिल
पूर्वीच्या काळी म्हणजेच पवनचक्की पूर्वीच्या काही फंक्शनल होती, तर त्यातली सगळी हत्यारं अवजारं तिथे माहिती मिळते. तिथे भरपूर लोक आहेत, ते तुम्हाला दाखवतात, सांगतात आणि डेमो पण देतात विंडमिलचा. ही पण खरीच फुलं आहेत, तुम्हाला अगदी खरी आहेत का खोटी आहेत कळणार नाही. हे बघा, हे अशी फील्ड्स आहेत, ही किती वेगळे वेगळे कलर आहेत आणि किती सुंदर दिसते बघा. निळं आकाश, मध्ये हिरवी झाडं आणि खालती ही रंगीत फुलं, लाल पिवळी. किती सुंदर आहे बघा निसर्ग, काय काय करून ठेवलेलं आहे. ॲक्च्युली आम्ही आता खूप जास्त फोटो घेतलेत, खूप जास्त आम्ही ट्युलिप्स बघितले आणि आमचं मन अगदी समाधान झालेलं आम्हाला. आणि आम्ही आता बसलेलो आहे, कारण सकाळपासून 7-8 मैल चाललेलो. गाडी आम्ही खूप जास्त लांब पार्क केलेली आणि हे सगळं डाऊनटाऊन आणि इकडे पण आम्ही चालतच आलेलो. त्याच्यामुळे इतकं असं बरं वाटत होतं, पायाला पण थोडी विश्रांती मिळाली. आता आपण इथल्या शॉप्समध्ये जाऊयात, पण खूप गर्दी आणि वेटिंग आहे, तर बघू आपला नंबर लागतोय का. तर हे जे डाव्या साईडला तुम्हाला शॉप्स दिसतात तिकडे रेस्टॉरंट्स आहेत, नंतर एक एक्झिबिशन आहे आणि सोव्हेनियर्स आणि थोडंफार स्नॅक्स वगैरे खायचं आहे. त्यांनी इथे प्रतिकृती केलेली आहे, सगळं पाण्यातलं आहे. त्यांनी इथे दाखवलेलं आहे कसं पवनचक्की आणि विंडमिलचं फंक्शन होतं आणि काय होतं ते. डच विलेज तयार केलेलं आहे, प्रतिकृती. सो मला कमेंट्समध्ये नक्की कळवा की तुम्ही आज कुठल्या कुठल्या प्रकारचे ट्युलिपचे कलर्स बघितलेले आहेत आणि याआधी तुम्ही आयुष्यात असे कलर्स कुठलेच बघितलेले नाही आहेत ट्युलिप्सचे खऱ्या फुलांमधले, की जे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळाले. तर आपण आता इथल्या गिफ्ट शॉपमध्ये आलो आहे, तर त्यांनी असं ट्युलिपचं इतकं बोर्ड छान करून ठेवलं आहे. प्रतिकृती हॉलंडसारखं हे खोटे ट्युलिप्स आहेत, मॅग्नेट्स आहेत आणि हे असे क्यूट सोव्हेनियर्स पण आहेत. तर हे असं गिफ्ट शॉप आहे, इकडे भरपूर काय काय वस्तू मिळतात, असे सोव्हेनियर्स, फ्रिज मॅग्नेट्स आणि घरी घेऊन जायला भरपूर काय काय हुडीज. तर मंडळी, हा होता आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता वेळ झालेली आम्हाला शिकागोला परत जायची. आम्हाला 3 तासाचा रस्ता आहे आणि आता आम्ही निघतो. सो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.